हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचे डॉक्टर शीतल्स किचनमध्ये। आज मी एक मस्त वीकेंड रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि ते मस्त उभे कट करून एअर फ्राय करून घेतले आणि त्यानंतर अगदी थोड्याशा तेलामध्ये कढईमध्ये ते परतवून घेतले। तेलाचा खूप जास्त वापर नको म्हणून तुम्ही इथे कांदा तेलामध्ये व्यवस्थित तळूनही घेऊ शकता। तर मी इथे जवळजवळ 800 ग्रॅम एवढा बिर्याणी राईस घेणार आहे। त्यासाठी मी हे पाणी घेतलं, उकळतं पाणी घेतलं आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले ॲड केले। लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मोठी इलायची, छोटी इलायची, स्टार फूल यांनी हे पाणी उकळलं की यामध्ये मी आपला एक साधारण 15 मिनिट भिजवून ठेवलेला बिर्याणी राईस ॲड केला। तो आपल्याला फक्त 80% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर आता मी चिकन मॅरिनेट करत आहे। हे जवळजवळ 1 किलो चिकन आहे। ते मी स्वच्छ धुवून घेतलं आणि मॅरिनेशनसाठी त्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून एवढी हळद पावडर आणि 2 टेबलस्पून एवढा होममेड गरम मसाला ॲड केला आहे। माझी धने पावडर संपली होती, त्यामुळे मी काही धने घेऊन ते क्रश करून इथे ॲड केले आहेत। ही साधारण 1 किलो चिकनसाठी मी इथे 200 ग्रॅम दही टाकला आहे आणि कसुरी मेथी ॲड केली, खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना कट करून यामध्ये ॲड केलं आणि हा आपला फ्राय करून घेतलेला कांदा। इथे माझा राईस बॉईल झाला आहे, तो 80% पर्यंतच आपल्याला बॉईल करायचा आहे। आणि हे मी आता चिकनमध्ये मीठ ॲड केलं आणि आता मी करणार आहे मिक्स मिक्स मिक्स। चिकन व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं। सर्व मसाले प्रत्येक पीसला छान ॲप्लाय झाले की त्याला एक 10-15 मिनिटासाठीच मी फक्त मॅरिनेट करते। वेळेअभावी मला खूप जास्त वेळ मॅरिनेट नाही करता येत। तर आपल्या बिर्याणी हंडीमध्ये इथे मी साजूक तूप घेतला आहे, देसी घी, त्यामध्ये आपण हे मॅरिनेटेड चिकन ॲड केलं। तूप आपापल्या प्रमाणाप्रमाणे आपण घ्यावं आणि हे चिकन ॲड केल्यानंतर अगदी थोडंसं मी त्याला इथे फ्राय करणार आहे आणि पाणी जास्त ॲड करायचं नाही, फक्त मॅरिनेट ज्या बाउलमध्ये केलं होतं ते बाउल धुवून मी इथे पाणी टाकलं आहे। आणि आता चिकनवर मी हे बॉईल करून घेतलेल्या राईसचा एक लेयर देणार आहे आणि ह्या लेयरवर आपण होममेड गरम मसाला टाकणार आहोत, अगदी थोडासा भुरभुरणार आहोत। त्यावर मी हा फ्राय करून घेतलेला कांदा टाकला आणि कोथिंबीर आणि पुदिना जे मी कट करून घेतलं होतं ते ॲड केलं आणि मी इथे 1.5 मोठा चमचा एवढं देसी घी ॲड करणार आहे आणि यानंतर आता उरलेल्या राईसचा दुसरा लेयर ह्या लेयरवर देणार आहोत आणि त्यावरही पुन्हा होममेड गरम मसाला, त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, आपण फ्राय केलेला कांदा, ह्या सर्व गोष्टींचा मी थर देणार आहे आणि त्यानंतर हे ॲड करणार आहे साजूक तूप। तर अशा प्रकारे बिर्याणीचे आपले ह्या हंडीमध्ये 2 लेयर्स तयार झाले आहेत। ॲक्च्युली 3 लेयर्स, सगळ्यात खाली चिकन आणि वर राईसचे 2 लेयर्स। असा एक जाड तवा घेऊन तो गरम करून त्यावर मी ही बिर्याणी हंडी ठेवली आहे। साधारण मंद आचेवर आपल्याला बिर्याणी शिजण्यासाठी अर्धा तास लागतो। तोपर्यंत मी इथे थोडासा रायता बनवून घेत आहे। त्यासाठी बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, त्यामध्ये मी मीठ आणि अगदी थोडीशी पिठी साखर ॲड केली आहे आणि थोडंसं पाणी आणि मस्त आपला रायताही रेडी आहे आणि अर्ध्या तासानंतर ही मस्त अशी चिकन दम बिर्याणी रेडी आहे। इथे मी कुठलाही फूड कलर ॲड केलेला नाही, तरीसुद्धा बिर्याणी एकदम अप्रतिम दिसत आहे आणि चवसुद्धा एकदमच मस्त झाली होती। ही मी आता बिर्याणी टेस्ट करून बघत आहे। आहाहा, एकदमच झकास। बिर्याणीला सर्व मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान आला होता। बिर्याणी खरंच खूप झकास बनते। सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज थ्रोट इन्फेक्शनमुळे मी रायता खाऊ शकत नाही, त्यामुळे मी फक्त बिर्याणी एन्जॉय करते। तुम्ही सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा। चिकनही बघा किती छान शिजलं आहे, एकदम मस्त सॉफ्ट आणि ज्युसी। सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब
सबस्क्राईब करायला विसरू नका. हा वीकेंड खूप मस्त एन्जॉय करा. छान छान खा, समाधानी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.